ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षण भाग 27. आचार्योपासन भाग 10. ओव्या आहेत 451 ते 460. ज्ञानदेव आता आचार्योपासन लक्षणांचा समारोप करत आहेत. हे असो सांगावे किती, नाही पारू गुरुभक्ती, परिगा उत्क्रांत मती कारणही. हे राहू दे, मी गुरुभक्ती संबंधाने किती सांगू. गुरुवरील प्रेमाला अंत नाही, परंतु माझ्या बुद्धीत अफाट स्फूर्ती झाली, हेच या विस्ताराचे कारण आहे. जया ये भक्तीची चाड, जया ये विषयींचे कोड, जो हे सेवे वाचून गोड न मनी काही. ज्याला या भक्तीची इच्छा आहे, ज्याला या विषयीचे कौतुक आहे व जो या सेवे वाचून दुसरे काही चांगले मानत नाही, तो तत्वज्ञानाचा ठावो, ज्ञानात येण्याची आवो, हे असो तो देवो ज्ञान भक्तू. तो पुरुष तत्वज्ञानाचे ठिकाण आहे. ज्ञानाला त्याच्याच योगाने इब्रत असते, हे वर्णन पुरे. अशी गुरुची सेवा करणारा जो आहे तो देव आहे व ज्ञान त्याचा भक्त आहे. हे जाणपा साचोकारे, तेथ ज्ञान उघडेनी द्वारे, नांदत असे जगापुरे या रीती. या रीतीने खरोखर जेथे त्या गुरुभक्ताच्या ठिकाणी जगाला पुरेल इतके ज्ञान उघड्या दाराने नांदते, हे तू खरोखर समज. जिये गुरु सेवे विखी, माझा जीव अभिलाखी, म्हणून सोय चुकी बोली केली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या गुरुसेवेविषयी माझ्या अंतःकरणात उत्कट इच्छा आहे, म्हणून मार्ग सोडून गुरुभक्तीचे व्याख्यान केले. एरवी असता हाती खुळा, भजनावधानी आंधळा, परिचर्ये लागी पांगुळा, पासूनी मांदू. नाहीतर मी गुरुसेवेविषयी हात असून थोटा आहे, मला डोळे असून मी भजनाकडे लक्ष देण्याची कामे आंधळा आहे व सेवा करण्याविषयी पाय असून पांगळ्यापेक्षाही मंद आहे. गुरुवर्णनी मुका, आळशी पोशीचे फोका, परिमनी आधी निका, सानू रागू. वाचा असून गुरुवर्णनाविषयी मुका आहे व ज्यास फुकट पोसावे लागते असा मी आळशी आहे, परंतु माझ्या मनामध्ये गुरुभक्तीविषयी चांगले प्रेम आहे. नेण्याची पै कारणे, हे स्थूळ पोसणे, पडले मज म्हणे ज्ञानदेव. त्याच कारणामुळे या आचार्योपास्ती पदाचे व्याख्यान विस्तृत करणे भाग पडले, असे ज्ञानदेव म्हणतात. परी तो बोलू उपसाहावा, आणि बोलगे अवसरू देयावा, आता म्हणेन जी बरवा ग्रंथार्थूची. तरी हे माझे लांबलचक व्याख्यान सहन करावे आणि मला सेवा करण्यास सवड द्यावी. आता पुढे ग्रंथाचा अर्थच चांगला सांगेन. परिसा परिसा श्रीकृष्ण, तो भूतभार सहिष्णू, तो बोलत असे विष्णू, पार्थू ऐके. ऐका ऐका, भूतांचे ओझे सहन करणारा विष्णू जो श्रीकृष्ण तो बोलत आहे व अर्जुन ऐकत आहे. गुरूंची भक्ती शरीराने, मनाने किंबहुना देहपातानंतर सुद्धा कशी करता येते, त्याचं सविस्तर दिग्दर्शन ज्ञानदेवांनी केलं. ज्याला जे प्रिय वाटते त्या ठिकाणी रमण्याची मनुष्याची वृत्ती असते. आपल्याला ही गुरुभजनाची गोडी असल्यामुळं आपल्या बुद्धीतच एवढे अपार स्फुरण झाले आणि त्यानं शब्दरूप धारण केलं. त्यामुळं आचार्योपासन पदाचा हा विस्तार झाला, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. एकूण अशी पराकोटीची गुरुभक्ती ज्याच्याकडे असते तो ज्ञानी मनुष्य, असं ज्ञानाचं लक्षण आहे. अशा मनुष्याला ज्ञान झालं आहे असं खुशाल समजावं. असा हा साधक ज्ञाननिधीचे मुक्त द्वारच असतो. जगाला पुरून उरेल एवढा त्याच्याकडे ज्ञानाचा साठा असतो. गुरुभक्तीचं इतकं सागर संगीत वर्णन करून सुद्धा ज्ञानदेवांना आपल्याकडे तेवढ्या तोडीची गुरुभक्ती नाही असं जाणवत आहे. ज्ञानदेव सांगतात की आपल्याला अशी उत्कट गुरुभक्ती करण्याची मनोभिलाषा आहे, म्हणून आपण या पदावर इतकं दीर्घ व्याख्यान केलं. पण प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे? गुरुभजन करावंसं तर खूप वाटतं, पण आपण हात असून थोटे आहोत, डोळे असून आंधळे आहोत आणि पाय असूनही पांगळे आहोत, वाचा असून मुके आहोत. त्यामुळे प्रत्यक्ष इच्छा असूनही अशा प्रकारची गुरुभक्ती आपल्या हातून घडत नाही. केवळ गुरुविषयी प्रेम असल्यामुळं आपण या पदाचं इतकं स्पष्टीकरण केलं असं सांगून त्यांनी आपला नम्रपणा व्यक्त केला आहे.
असं म्हणून त्यांनी नेहमीप्रमाणे व्याख्यान लांबल्याबद्दल श्रोत्यांची क्षमा मागितली आणि आपण पुढे ग्रंथ सांगत आहोत आणि तो ऐकण्याची श्रोत्यांना त्यांनी विनंती केली, कारण त्यांना श्रोत्यांची सेवा करण्याची इच्छा होती. पुढे ज्ञानदेवाने श्रीकृष्णांना भूतभार सहिष्णू विष्णू असं म्हटलेलं आहे. श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष विष्णूचा अवतार अशी त्यांची धारणा त्यातून व्यक्त होते. श्रीकृष्ण सर्व भूतमात्रांचा भार पेलण्यास समर्थ आहेत असं म्हणून त्यांनी श्रीकृष्णांबद्दलचा आपला आदरभाव व्यक्त केला आहे. आता पुढे ते शौच या लक्षणाचं स्पष्टीकरण करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.